नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्केटमध्ये जशी मिळती ना सेम त्याच पद्धतीची टिफिन बॅग कशी बनवायची, तेही घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी शाळेमध्ये टिफिन बॅग आहे ना ती देऊ शकता। आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील तर तुम्ही आत्ताच शिवून ठेवली तर नक्कीच त्यांना उपयोगी येईल, कुणासाठी उपयोगी येऊ शकते। टिफिन आणि बॉटल दोन्ही पण याच्यामध्ये आरामात बसतं। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे पॉइंट पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे दोन आयताकृती दोन्ही कट करून घेतलेली आहे। त्याचबरोबर मेन फॅब्रिक म्हणून कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता। आता या दोन्हींचं मेजरमेंट सेमच आहे। तर बघा ह्याची रुंदी आहे 11 इंच आणि लांबी आहे 12 इंच। 11 बाय 12 इंचचे हे दोन आपण पीस घेतलेले आहेत। तर सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची। दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने। तर चला मी क्विल्ट करून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी यावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे। आता क्विल्टिंग करून परत एकदा तुम्हाला याचं माप सांगते। तर 12 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 11 इंच। आता ज्या साईडने 11 इंच आहे ना त्या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची दोनही कापडाची। बघा आतल्या साईडने ते या पद्धतीने दिसत आहे क्विल्टिंग केल्याच्या नंतर। आता ह्या साईडने आपल्याला आहे ना 2-2 इंचची नॉनची पट्टी घेतलेली आहे मी आणि हिची रुंदी 2 इंच घेतलेली आहे। ब्लॅक कलर्स अवेलेबल आहे माझ्याकडे। तुम्हाला पण जर नॉन अस्तरसाठी पाहिजे असेल तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता इंस्टाग्रामवरतीच। वर्षा फॅशन 2024 माझी इंस्टाची आयडी आहे, त्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करून सांगू शकता तिथे मला की तुम्हाला नॉन पाहिजे किंवा बॅग पाहिजे, त्या संदर्भात तुम्ही ऑर्डर करू शकता मला आणि कस्टमाइज पण करून भेटेल तुम्हाला। ह्या बॅगीमध्ये पण पॉकेट वगैरे अटॅच पाहिजे असेल तर अशा प्रकारे आपण पायपिंग करून घेतलेली आहे। आता तुम्हाला परत एकदा माप मोजून दाखवते। 11 इंचच्या साईडने पायपिंग केली। आता इथे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची। तर झिप मी इथे वाढव घेतलेली आहे। तर 16 इंच झिप घेतलेली आहे। बघा 11 इंचापेक्षा आपल्याला थोडीशी वाढव घ्यायची आहे। आता यामध्ये आपण लगेचच रनर पण वळून घेऊया। तर झिप मी इथे 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच घ्यायचं आहे। आणि ज्या साईडने रनर वळलं आहे त्या साईडने आपल्याला ही झिप आहे ती एका कापडाने फिनिश करून घ्यायची। तर मी इथे विदाऊट मेजरमेंटचा कपडा आहे तो कट करून घेतला आणि तो बघा आपल्याला या पद्धतीने झिपवरती ठेवून घ्यायचा आहे। अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो। आणि दोन्ही कडेने पण आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि त्यानंतर इकडनं डबल फोल्ड करून ही झिप आहे ती आपल्याला फिनिश करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण या कपड्याने झिप फिनिश केली म्हणजे रनर मागं ओढलं तरी ते बाहेर निघत नाही या पद्धतीने। आता अशी आपल्याला झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने। आणि इकडनं आपल्याला स्टार्टिंगपासूनच स्टिच करायला सुरुवात करायची। इथं आल्याच्या नंतर आपल्याला अर्धा इंच पार्ट आहे ना तो ओपन ठेवायचा आहे बघा। म्हणजे जिकडनं झिप एक्स्ट्रा ठेवणार आहोत ना आपण वाढव, तर त्या साईडने आपल्याला अर्धा इंच पार्ट ओपन ठेवायचं आहे। तिथपर्यंतच झिप आपल्याला स्टिच करायची का तर इकडनं आपल्याला पायपिंग करायची आहे, त्यामुळे त्यासाठी नंतर आपण ती स्टिच करणार आहोत। पण आत्ता सध्या तरी आपण इथपर्यंतच ही झिप आहे ती स्टिच करून घेत आहोत। आणि बघा एवढा पार्ट मी ओपन ठेवला आहे पायपिंग करण्यासाठी नंतरून। आता इकडनं परत एक दाब टिप देऊन घेत आहे मी या झिपवरती। ठीक आहे, आता जशी इकडनं झिप स्टिच केली सेम त्याच पद्धतीने या साईडने पण आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेऊया। ठीक आहे, जिथपर्यंत मार्किंग केली होती तिथपर्यंतच। तर या पद्धतीने आपली ही झिप आहे ती स्टिच झाली। बघा दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच मी ओपन ठेवलेला आहे। आतल्या साईडने पण बघा किती फिनिशिंग सहित झिप स्टिच झालेली आहे। आता इथून आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे बघा झिपपासून खाली, आणि या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते। तर माझं हे भरत आहे 31 इंच। तर यामध्ये तुम्ही 2-3 इंच एक्स्ट्रा घ्या। तर मी इथे 34 इंच लांबीचा कपडा घेतलेला आहे। क्विल्टेड पीस आहे हा बघा। अस्तर आहे सर्वात खाली, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक। तर याची लांबी बघा फोल्ड घडी आहे 17ची, म्हणजे 34 इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी आहे 4 इंच। ठीक आहे, आणि एका साईडने आपल्याला याला पायपिंग करून घ्यायची नॉनच्या पट्टीची। तर परत एकदा 2 इंच रुंदीचा नॉनचा कपडा मी इथे घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून याची पायपिंग आपण करून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने दुसऱ्या साईडने आपण नंतर करू। आता जी 1.5 इंच खाली आपण मार्क केलं होतं ना तिथून खालीच आपल्याला हा साईड पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि कॉर्नरमध्ये आल्याच्या नंतर सुई कॉर्नरलाच गुंतवून ठेवायची आणि या पद्धतीने हा कपडा आपल्याला टर्न करून घ्यायचा आहे बघा। ठीक आहे, इथपर्यंत आलो, इथून मार्किंग करायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा असेल तो आपण कट करून घेऊ आणि ह्या साईडने पण आपण अगोदर 9 इंच पट्टीची पायपिंग करून घेऊ। ठीक आहे,
या पद्धतीने आणि मग राहिलेला पार्ट आहे तो पण स्टिच करून घेऊया. आणि याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने पण स्टिच करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण इकडची बाजू तर स्टिच केली, पण ही स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला ना बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे बघा. कारण की माझ्या आधी लक्षात नाही आलं, साईड पार्ट जोडण्याच्या आधीच आपल्याला बेल्ट स्टिच करायचा होता. पण ठीक आहे, हरकत नाही, आत्ताही आपण बेल्ट स्टिच करू शकतो. तर मी इथे रेडीमेडच बेल्ट घेतलेला आहे. तर याची लांबी घेतलेली आहे मी 16 इंच. ठीक आहे, 2 बेल्टची लांबी 16 इंच घेतलेली आहे. आता कडेपासून आपल्याला 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. तर कडेपासून 3 इंचावरती मी इथे एक मार्क करून घेतलं आहे. ह्या साईडने पण 3 इंच कडेपासून आणि वरतून खाली आपल्याला इथे 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे बघा. ठीक आहे, आणि जशी मार्किंग केली ना तिथून पुढेच आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर दुसऱ्या साईडने पण सेम हीच मार्किंग आपल्याला करून घ्यायची बघा. कडेपासून 3 इंच आणि वरतून खाली 1.5 इंच आणि हा पण बेल्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. तर चला मी तुम्हाला इथे बेल्ट पण लगेचच स्टिच करून दाखवते. आणि बेल्ट स्टिच करून झाला तर त्यावरती परत अजून एक बेल्ट घेतला मी 11 इंच रुंदीचा आणि तो पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी रेडीमेड स्टाईल लुक यावा त्यासाठी. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आणि त्यावरती एक पट्टी पण स्टिच करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, इकडच्या साईडने पण मी ही पट्टी आणि हा बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. दोनही बेल्ट आपले स्टिच करून तयार झालेले आहे बघा या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला हा जो साईड पार्ट सोबत हा जो पार्ट जोडायचा होता ना तो आता आपण स्टिच करून घेऊ. तर इकडनं तुम्ही अगोदर यांना टाचणी लावून घ्या, म्हणजे हा कपडा कुठेही मागे पुढे होणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही. आणि यावरती आपण स्टिच करून घेऊया. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडने पण आपण हा जो पार्ट होता ना तो स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला यावरती पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी परत मी इथे 9 इंचीच पट्टी आहे ती घेतलेली आहे आणि हिची रुंदी बघा 2 ते 2.25 इंच घेतलेली आहे बघा आपण. आणि या पद्धतीने आपण इकडनं बघा आपण अर्धा इंच पार्ट तो ओपनच ठेवलेला होता पायपिंगसाठी. तर तिथून अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं आतमध्ये फोल्ड करायचा आणि या पद्धतीने आपल्याला ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. तर चला मी तुम्हाला इथे एका साईडची पायपिंग दाखवते, मग दुसऱ्या साईडची तशीच करून घ्यायची. तर बघा अगदी जवळून दाखवते. जिकडनं आपली झीप आहे ना तिकडनं आपण अर्धा इंच पार्ट ओपन ठेवला होता ना, तर त्या साईडने आपण हा जो 9 इंच कपडा आहे तो अर्धा इंच आतमध्ये फोल्ड केला आहे आणि या पद्धतीने आपण ही पायपिंग आहे ती करून घेत आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला पायपिंग करताना पण कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि कॉर्नरमध्ये आल्याच्या नंतर सुई कॉर्नरमध्येच गुंतवून ठेवायची आणि मग टर्न करायचा. आता एक्स्ट्राचा जेवढा पार्ट असेल ना तो आपण आतमध्ये थोडा फोल्ड केला. त्यानंतर आपल्याला हा अशा पद्धतीने बघा टर्न करून घ्यायची आहे ही पायपिंगची पट्टी आणि यावरती आपल्याला इकडनं डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे, अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही पायपिंग करण्याची. तसेच मैत्रिणींनो, या अगोदरही मी तुम्हाला टिफिन बॅगचे खूप सारे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. तेही तुम्ही नसेल बघितले ना तरी पण तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता. वर्षा फॅशन टिफिन बॅग, तुम्हाला भरपूर सारे टिफिन बॅगचे व्हिडिओ मिळतील. ठीक आहे, तर याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेते. आणि बघा जो अर्धा इंच आपण ओपन ठेवलेला झिपचा पार्ट होता ना तो पण आपल्याला या स्टेजला आता स्टिच करून घ्यायचा आहे बघा. ठीक आहे, आता जशी इकडनं आपण ही पायपिंग आणि हा जो पार्ट होता झिपवाला ओपन ठेवलेला तो स्टिच केला, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडने पण मी ही जी पायपिंग होती ती कंप्लीट करून घेतलेली आहे. फायनली आपली खूप सुंदर अशी रेडीमेड स्टाईल टिफिन बॅग आहे ती बनून तयार झाली. त्याचबरोबर झिप पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली लागल्या गेलेली आहे आणि आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही टिफिन बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे. आता हिचा अगोदर तुम्हाला मी शिवून तयार माप कितीचं रेडी राहिलं ते दाखवते मोजून आणि मग टिफिन आणि बॉटल ठेवून दाखवते. तर बघा हिची रुंदी आहे 11 इंच, आपण जेवढी घेतली होती तेवढीच आहे. आणि उंची आपण घेतली होती 12 इंच, तर तेवढीच आहे. आणि साईड आहे आपली ते 4 इंचची साईड आहे. तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये बॉटल आणि टिफिन पण ठेवून दाखवते. तर तुमची 1 लिटरची पाण्याची बॉटल आहे ना ती याच्यामध्ये आरामात जाणार आहे बघा या पद्धतीने. आणि बॉटल ठेवून आपली बघा एवढा मोठा स्पेस शिल्लक राहतो. म्हणजे तुमचा हा असा डबा असेल तरी पण जाईल आणि त्याच्यापेक्षा मोठा असेल तरी पण जाईल. दोन्हीमधला फरक बघा, हा मोठा आहे हा छोटा आहे. दोन्ही पण डबे तुम्हाला मी ठेवून दाखवते. हा बघा मोठा पण डबा तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता आणि त्याच्यावरतीच तुम्ही हवं तर छोटा डबा पण ठेवू शकता बघा या पद्धतीने.
तर म्हणजे छोटी साईज असो मोठी साईज असो तुमच्या टिफिनची, तो याच्यामध्ये तुमचा आरामात बसणार आहे. त्यानंतर आपण ही झिप या पद्धतीने क्लोज करून घेऊया. आणि बघा किती सुंदर अशी आपली टिफिन बॅग आहे ती बनून घरच्या घरी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.